वर्षांनी पुन्हा भारताची आपल्या जनगणना 1 एप्रिल 2026 पासून चालू झालेली आहे। परंतु 1 एप्रिल 2026 पासून काही राज्यांमध्ये जनगणना चालू झालेली आहे। तर महाराष्ट्रामध्ये जनगणना ही 1 मे 2026 पासून चालू होणार आहे। त्यामुळे या वर्षीची जनगणना आहे ती या अगोदर 2011 साली जनगणना झाली होती। त्या तब्बल 10 वर्षांनी दुसरी जनगणना होत आहे आणि ही जनगणना पूर्णपणे वेगळ्या पद्धतीची जनगणना असणार आहे। ही जनगणना डिजिटल पद्धतीने होणार आहे। त्यामुळे तुम्हाला पहिल्याच वेळेस जेव्हा प्रश्न विचारतील तेव्हा अचूक उत्तर माहीत असणं हे गरजेचं आहे। कारण जर तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तर तुमच्या घराची सिक्युरिटी, तुमच्या जमिनीची सिक्युरिटी आणि तुमची जी सरकारी योजना मिळतात तुम्हाला किंवा सरकारी काही लाभ मिळतात हे पूर्ण या सर्व गोष्टींपासून तुम्ही वंचित राहू शकता। त्यामुळे तुम्हाला हे प्रश्न अगोदरच माहीत असणं गरजेचं आहे। शिवाय तुमच्या काही कागदपत्रांची पडताळणी सुद्धा यावेळी केली जाणार आहे। ती कागदपत्रे कोणती असणार आहेत ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। कारण ज्येष्ठ नागरिक असो किंवा सामान्य जनरल व्यक्ती कोणी असो सर्वांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मी सांगणार आहे की तुमच्या घराचा सर्वे करताना, तुमच्या जमिनीचा सर्वे करताना आणि तुमचा सर्वे करताना तुम्हाला कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत, शिवाय तुम्हाला जे प्रश्न विचारले जाणार आहेत त्याची तुम्हाला उत्तरे कशी द्यायची आहेत, शिवाय तुमची कागदपत्रांची पडताळणी होणार आहे ती कागदपत्रे कोणती असणार आहेत, ती कागदपत्रे जर तुम्हाला आत्ता समजली तर तुम्हाला पुढे जाऊन अडचण येणार नाही। त्यामुळे आजच्या व्हिडिओमधून ती कागदपत्रे सुद्धा मी सांगणार आहे। त्यामुळे प्रत्येकासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ पूर्ण पहा, सर्वांकडे शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर पुढील आणि महत्त्वाच्या आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि पुढील नवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, जनगणना ही यावर्षीची 2 टप्प्यांमध्ये होणार आहे। आता 2011 साली जनगणना झाली होती, तब्बल 10 वर्षांनी दुसरी जनगणना होत आहे। परंतु 2011 साली जी जनगणना झाली होती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ही जनगणना पूर्णपणे वेगळी असणार आहे। कारण ही जनगणना डिजिटल स्वरूपात होणार आहे। तुम्ही बघितलं तर 2011 साली जी जनगणना झाली होती तेव्हा एखादा सरकारी कर्मचारी, शिक्षक किंवा जो जनगणनेसाठी नेमलेला अधिकारी आहे हे तुमच्या घरासमोर येऊन तुमची लिखित स्वरूपात जनगणना करत होते, माहिती विचारत होते। परंतु यावेळी पूर्णपणे डिजिटल पद्धतीने हे सर्व वर्किंग हे होणार आहे। तर नेमके 2 टप्पे कोणते आहेत, तुम्हाला कोणती कागदपत्रे लागणार, प्रश्न कोणते विचारणार पाहूयात। तर पहिला टप्पा आहे तो म्हणजे हाऊस लिस्टिंग। या टप्प्यामध्ये तुमचा घरांचा सर्वे केला जाणार आहे। आता घरांचा सर्वे करताना तुम्हाला कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत पाहूयात। बघा, पहिला प्रश्न आहे तुमचा घर क्रमांक काय आहे तो विचारला जाणार आहे। मग ग्रामीण भागात घर असो किंवा शहरी भागात घर असो तुमचा घर क्रमांक विचारला जाणार आहे। ग्रामीण भागात सुद्धा घरांना क्रमांक आहे, त्यामुळे प्रत्येकाला आपल्या घराचा क्रमांक माहीत असणं हे गरजेचं आहे। त्यानंतर कुटुंब प्रमुखाचे नाव, जो त्या घरात राहतात त्यातील कुटुंब प्रमुख कोण आहे त्या कुटुंब प्रमुखाचे नाव विचारले जाणार आहे। त्यानंतर कुटुंबातील सदस्याचे नाव विचारले जाणार आहे, सदस्यांची संख्या किती आहे ते सुद्धा विचारलं जाणार आहे। तसेच घर हे कसले, पक्के आहे की अजून कच्च्या स्वरूपात आहे हे सुद्धा विचारलं जाणार आहे। घर स्वतःचे आहे की भाड्याचे आहे हा सुद्धा प्रश्न विचारला जाणार आहे। घर 1 मजली आहे, 2 मजली आहे, 3 मजली आहे, नेमकी स्थिती काय आहे ही सुद्धा विचारलं जाणार आहे। एका खोलीत किती लोक राहतात, घरात किती खोल्या आहेत एकूण मिळून हा सुद्धा प्रश्न केला जाणार आहे। तसेच स्वयंपाकघर वेगळं आहे का घरासाठी तुमच्या, तसेच पाण्याचा सोर्स काय आहे, नळाद्वारे येतं, विहिरीद्वारे येतं की बोरवेलद्वारे येतं, कशाद्वारे तुम्ही पाण्याचा सोर्स, पिण्याच्या पाण्याचा सोर्स किंवा वापरायच्या पाण्याचा सोर्स आहे तुमच्याकडे, तसेच पाणी घरात येते का, बाहेरून आणावे लागते याची सुद्धा चौकशी केली जाणार आहे। घरात शौचालय आहे का, कोणत्या प्रकारचे शौचालय आहे हे सुद्धा विचारलं जाणार आहे। तसेच वीज कनेक्शन काय आहे, नेमकं कसलं वीज कनेक्शन तुमचं आहे। त्यानंतर स्वयंपाकासाठी काय वापरलं जातं, म्हणजे LPG वापरलं जातात की PNG वापरला जातो की लाकडावरती चुलीवरती स्वयंपाक केला जातो हे सुद्धा विचारलं जाणार आहे। त्यानंतर मोबाईल आहे का, आणि मोबाईल आहे तर मोबाईलला इंटरनेट वापरता का, ते कोणतं इंटरनेट वापरता हा सुद्धा प्रश्न विचारला जाणार आहे।
तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आहे का? कचरा व्यवस्थापन काय आहे हा सुद्धा प्रश्न विचारला जाणार आहे. तसेच बँक खाते आहे का? सरकारी योजनांचा लाभ घेता का असं सुद्धा विचारलं जाणार आहे. थोडक्यात काय तर स्थिती प्लस सुविधा प्लस जीवनशैली यावरती हे घरासंदर्भातील घराचा सर्वे करताना प्रश्न हे विचारले जाणार आहेत. तर हा झाला पहिला टप्पा हाऊस लिस्टिंगचा म्हणजे घराच्या सर्वेचा पहिला टप्पा, ज्यामध्ये तुम्हाला हे 10 ते 12 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर दुसरा टप्पा होणार आहे तो म्हणजे पॉप्युलेशन इन्युमरेशन. आता दुसरा टप्पा तुम्हाला पहिल्यांदाच क्लिअर करते की जो लोकसंख्येची जनगणना आहे, जो दुसरा आहे पॉप्युलेशन इन्युमरेशनचा जो टप्पा आहे, तो टप्पा 2026 नाही तर 2027च्या पहिल्या महिन्यापासून चालू होणार आहे. त्या अगोदर घरांचा आणि जमिनीचा सर्वे हा या वर्षामध्ये 2026 मध्ये केला जाणार आहे. कारण घरांचा जमिनीचा सर्वे राज्यवाईज केला जातो आणि त्यामुळे एक वर्ष यामध्ये जाणार आहे आणि मग त्यानंतर लोकसंख्येचा सर्वे हा केला जाणार आहे. त्यामुळे लोकसंख्येचा सर्वे हा 2027 मध्ये होणार आहे. आता पॉप्युलेशन इन्युमरेशन म्हणजे लोकसंख्येचा सर्वे करताना तुम्हाला कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर बघा, पहिला प्रश्न आहे तुमचं नाव, वय आणि तुमचं लिंग काय आहे हा पहिला प्रश्न विचारला जाणार आहे. त्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती काय आहे, तुम्ही विवाहित आहात की अविवाहित आहात की घटस्फोटित आहात की विधवा आहात हे सुद्धा विचारलं जाणार आहे. त्यानंतर शिक्षण तुमचं काय आहे, शिक्षण घेत आहात की शिक्षणापासून वंचित आहात हे सुद्धा विचारलं जाणार आहे. त्यानंतर व्यवसाय आहे का आणि आहे तर कोणता व्यवसाय आहे. त्यानंतर भाषा कोणती आहे तुमची, धर्म कोणता आहे आणि स्थलांतराची माहिती म्हणजे तुम्ही प्रॉपर आहे त्याच गावात राहत आहात की तुम्ही नोकरीसाठी किंवा कोणत्याही कारणासाठी स्थलांतर केलं आहे का हा सुद्धा प्रश्न विचारला जाणार आहे. तसेच तुमची स्वतःची स्थिती सुद्धा विचारली जाणार आहे. आता स्वतःची स्थितीमध्ये काय तर तुम्ही अपंग आहेत का, ज्येष्ठ नागरिक आहात का, जनरल माणूस आहात का, म्हणजे तुमची स्थिती नेमकी सध्याची काय आहे हा सुद्धा महत्त्वपूर्ण प्रश्न हा लोकसंख्याच्या सर्वेमध्ये म्हणजेच पॉप्युलेशन इन्युमरेशनवरती विचारला जाणार आहे. त्यानंतर पुढचा आहे 2 पद्धतीने होणार आहे. बघा, ही जी लोकसंख्या सर्वे आहे किंवा जो हाऊसिंग सर्वे आहे म्हणजेच घरांचा सर्वे आहे तो 2 पद्धतीने केला जाणार आहे. त्यामध्ये पहिली पद्धत आहे पारंपरिक पद्धत आणि डिजिटल पद्धत. आता पहिला मुद्दा क्लिअर करते की पारंपरिक पद्धत म्हणजे तुम्ही अगोदर बघितलेली तुमच्या घरावर पुढे येऊन एखादा अधिकारी तुमची माहिती घेतो आणि ती लेखी स्वरूपात लिहितो, त्याला पारंपरिक पद्धत म्हटलं जातं. परंतु या वर्षीची पारंपरिक पद्धत सुद्धा वेगळी आहे. ती कशी आहे तर तुमच्या घरापुढे एखादा अधिकारी येईल, सरकारी कर्मचारी येईल, तो व्यक्ती तुमची सर्व माहिती विचारणार आहे आणि त्याच्याकडे टॅब असणार आहे आणि त्याच्यावरती तो डिजिटल पद्धतीने ॲपमध्ये नोंद केली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला पहिल्याच वेळेत अचूक उत्तर देणं गरजेचं आहे. कोणीही अधिकारी आला तर तुम्हाला अचूक उत्तर द्यायचं आहे, कारण हा सर्वे हा तुमच्या घरावरती, जमिनीवरती आणि तुमच्या स्वतःवरती इम्पॅक्ट करणारा सर्वे आहे. त्यामुळे तुम्ही अचूक उत्तर द्यायचं आहे. जर चुकीचं उत्तर दिलं आणि तो परत तुम्हाला जर दुरुस्त करायचं असेल तर ते चुकीचं उत्तर पुन्हा दुरुस्त करता येणार नाही. त्यानंतर दुसरी पद्धत आहे ती म्हणजे डिजिटल पद्धत. आता डिजिटल पद्धतीमध्ये तुम्ही स्वतः सर्वे करू शकता. एक ॲप आहे, या ॲप लॉन्च केला आहे, प्रोसेसमध्ये आहे. या ॲपमध्ये तुमचं डिजिटल पद्धतीने सर्वे होणार आहे. तिथे विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे तुम्हाला द्यावी लागणार आहेत आणि तुम्ही घरी बसल्या लोकसंख्या, घरांचा आणि जमिनीचा सर्वे सुद्धा करू शकणार आहात डिजिटल ॲपद्वारे. त्यानंतर बघा, पुढचा मुद्दा काय आहे, अधिकारी घराघरात येणार, मोबाईल तसेच OTPद्वारे तसेच फॉर्म भरून घेणार आणि स्वतः ऑनलाईन फॉर्म भरणार आहेत. म्हणजे जे अधिकारी आहेत, प्रोसेस नेमकी काय आहे तर तुमच्या घरामध्ये येणार आहेत. त्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे ते लोक लेखी स्वरूपात घेणार आहेत आणि नंतर ते ऑनलाईन स्वरूपात भरणार आहेत. माहिती कोण वेगळं करणार म्हणजे गोळा करणार, माहिती ही सर्व आहे. आता मी सांगितलं तुम्हाला की अधिकारी येणार किंवा मग नेमकी कोण गोळा करणार, यामध्ये कोण सामील असणार आहे तर बघा, सरकारी शिक्षक जे अंगणवाडीवर असतात किंवा माध्यमिक वर्ती असतात, उच्च माध्यमिक वर्ती असतात, असे सर्व सरकारी शाळेतील शिक्षक आहेत ते. आणि
तसेच ग्रामसेवकाला सुद्धा ही संधी आहे। त्यानंतर स्थानिक सरकारी कर्मचारी सुद्धा ही माहिती गोळा करू शकणार आहेत। त्यानंतर प्रशिक्षित गणनाकर्मी सुद्धा आहेत ही माहिती गोळा करण्यासाठी। त्यानंतर बघा, नागरिकांनी यासाठी काय लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे ही जनगणना मी आता तुम्हाला प्रश्न सांगितले, कागदपत्रे कोणती आहेत ते आता सांगणारच आहे, परंतु त्याआधी मी सांगते की नागरिकांनी लक्षात काय घेतलं पाहिजे की ही जनगणना होत असताना लक्षात काय घेतलं पाहिजे। तर नागरिकांनी यावेळी बरोबर माहिती दिली पाहिजे, खोटी माहिती देऊ नका। या खोटी जर माहिती आढळली तर तुमच्यावरती कायदेशीर गुन्हा तर होणारच आहे, परंतु त्याचा इम्पॅक्ट तुमच्या घर जमीन आणि तुमच्या स्वतःवरती पडणार आहे। त्यानंतर कागदपत्रे कोणती लागणार आहेत, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे जनगणनेसाठी। पहिलं कागदपत्र आहे आधार कार्ड, त्यानंतर मतदान ओळखपत्र, त्यानंतर पॅन कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, पाणी बिल आहे, त्यानंतर भाडे करार आहे, जन्म दाखला आहे, शाळेचा दाखला आहे, त्यानंतर जॉब आयडी आहे, त्यानंतर पासबुक आहे, तुमच्या कोणत्या बँकमध्ये सरकारी योजनांचा लाभ वगैरे येतो ते, आणि तुमचा मोबाईल नंबर ज्याला आधार लिंक आहे असा मोबाईल नंबर। तर इत्यादी कागदपत्रे तुमचा घराचा, जमिनीचा आणि तुमचा स्वतःचा सर्वे करण्यासाठी लागणार आहे। तर आजच्या व्हिडिओमधून मला वाटतं तुम्हाला सर्व माहिती ही घर, जमीन आणि तुमच्या स्वतःच्या सर्वेसाठीची समजली असेल। आता घरांचं सांगितलं, लोकसंख्येचं सांगितलं, परंतु जमिनीचा सर्वे आहे, त्या जमिनीच्या सर्वेमध्ये तुम्हाला कोणती कागदपत्रे मागितली जाणार आहेत ते थोडक्यात आपण पाहूयात। तर बघा, जमिनीचा सर्वे करताना तुम्हाला 7-12 उतारा लागणार आहे, तसेच तुम्हाला 8 उतारा लागणार आहे। आधार कार्ड आणि मोबाईल नंबर म्हणजे ज्याच्या नावावरती जमीन आहे त्या जमीनधारकाचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला लागणार आहे। तर अतिशय महत्त्वाची जनगणनेसंदर्भातील आजची ही माहिती आहे। तुमचा एखादा डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत